हॅलो गाईज, तर आज मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करायला जाणार आहे ज्यामध्ये तुमच्याकरता मेकअप आहे, स्किन केअर आहे. मी माझ्या चेहऱ्याकरता कोणकोणते प्रोडक्ट्स यूज करते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि स्किन केअर केल्यानंतर मी चेहऱ्यावर मेकअप कसा करते तेही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघायला विसरू नका. आणि आजच्या व्हिडिओमध्ये करंट फेवरेट फेस वॉश मी तुम्हाला दाखवायला जाणार आहे, जो की इतका नॅचरल आहे, म्हणजे आपण रेग्युलरली यूज करू शकतो आणि त्याचे साईड इफेक्ट्स बिलकुलच नाही आहेत. कारण त्यामध्ये असे इन्ग्रेडियंट्स नाही आहे जे आपल्या स्किनला हार्मफुल असतात, जसं पॅराबिन, सल्फेट, अल्कोहोल आणि ब्ला अजून जे पण असतील ते. तसं तर मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवणारच आहे. इवन सिरम जे आपण कोणतं अप्लाय करायला पाहिजे तर तेही आज मी तुम्हाला दाखवायला जाते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. हॅलो गाईज, तर ब्लॉग स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला पुन्हा स्किन केअर रिलेटेड काही गोष्टी शेअर करायला जाणार आहे. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझ्या स्किनची केअर कशी करते. म्हणजे काही बेसिक गोष्टी असतात, जर का आपण त्या फॉलो केल्या तर आपली जी स्किन आहे ती निश्चितच ब्युटिफुल राहायला नक्कीच हेल्प करते. आणि तशाच काही गोष्टी आज मी तुम्हाला शेअर करायला जाणार आहे. आणि बऱ्याचदा असं होतं ना की स्किन केअर करताना आपल्याला सुचतच नाही आपण कुठले प्रोडक्ट्स यूज करायला हवेत. तर त्याच करता आजचा व्हिडिओ मी तुमच्याकरता घेऊन आले की तुम्ही कुठले प्रोडक्ट्स यूज करायला हवेत. जसं की काही दिवसांपासून मी एक सिरम यूज करते, फेस वॉश यूज करते आणि मला नक्कीच त्याचा जो रिझल्ट आहे तो खूप ब्युटिफुल असा भेटला. आणि शाईन तुम्ही बघताय, तुम्हाला माझ्या स्किनवरनं लक्षात येतच असेल की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलाय. आणि मी अप्लाय करूनही दाखवणार की प्रोडक्ट्स तुम्हाला अप्लाय कसे करायचे. हा आहे बायोक्युलचा व्हिटॅमिन सी प्लस आर्ब्युटिन प्लस AHA काकाडू प्लम. ते आहे बिअरबेरी आहे प्लस शुगर केन ह्यामध्ये इन्क्लूड केलं गेलेलं आहे. एव्हर ग्लो रेडियन्स फेस वॉश आहे हा, जो की आपल्या स्किनला ब्राईटन करतो आणि ग्लो देतो. जसं की माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला लक्षात येतच असेल की कशा प्रकारे ग्लो येतो आपल्या चेहऱ्याला. सो ऑल स्किन टाईपच्या लोकांकरता हा फेस वॉश आहे. क्वांटिटी तुम्ही बघू शकताय, 100 ml क्वांटिटी आहे. आणि असं बॉटल आपल्याला रिसीव्ह होतं. ऍप्लिकेशन नॉर्मल जसं आपण फेस वॉश यूज करतो तसंच आहे. आणि खूप सुंदर असा फेस वॉश आहे गाईज. याचा फोम पण खूप छान होतो. आणि ह्या फेस वॉशचं काय माहितीये की आपल्याला खूप कमी क्वांटिटी घ्यावं लागतं फेस वॉश करताना. कमी क्वांटिटीतच फोम तयार होतो आणि आपला फेस जो आहे तो क्लीन होतो. सो मॅक्सिमम टाइम पर्यंत तुम्ही फेस वॉश यूज करू शकताय. ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती थिक आहे आणि खूप चांगला फोम क्रिएट करते, जे की आपल्या स्किनवरून सगळं डर्ट जे आहे ते रिमूव्ह करण्याचं काम करते. बायोक्युल फेस वॉश आपल्या स्किनवर हायड्रेशन आणि सॉफ्टनिंग प्रोव्हाइड करतो. यामध्ये सगळे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहे जे नॅचरल सोर्सपासून घेतले गेलेले आहेत. बायोक्युल प्रोडक्ट्स परफेक्ट का आहेत, कारण की ते सल्फेट फ्री आहे, सिलिकॉन फ्री आहे, अल्कोहोल फ्री आहे, इवन पॅराबिन फ्री आहे, जे की आपल्या स्किन करता किती हार्मफुल केमिकल असतं हे मला तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. फ्रेग्रन्स फ्री प्रोडक्ट आहे, मिनरल ऑइल फ्री आहे, सिंथेटिक ड्राय फ्री आहे आणि वेगन फ्रेंडली प्रोडक्ट आहे. त्यामुळे हे बायोक्युलचे जे प्रोडक्ट्स आहेत ते खूप स्पेशल साबित ठरतात आपल्याकरता आणि आपण डोळे झाकून यूज करू शकतो. सिरम जे आहे गाईज ते बायोक्युलचं आर्बिटन प्लस फायटर प्लस व्हिटॅमिन सी, बिअरबेरी प्लस बायडन्स पिलोसा इंग्रेडियंट्स यूज केले गेलेले आहेत. स्पॉटलेस सिरम आहे, जे की आपल्या चेहऱ्यावर कुठलेही स्पॉट्स असतील तर ते रिमूव्ह करण्याचं काम करतं. डार्क स्पॉट्स ज्याला आपण बोलतो. आणि हायपर पिगमेंटेशन कंट्रोल करतं. म्हणजे की मला लास्ट व्हिडिओला पण खूप सारे कमेंट्स आले होते की डिपिगमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे, तर त्यासाठी काहीतरी सोल्युशन दे. तर तुम्ही हे वाला प्रोडक्ट यूज करू शकताय, जे की हायपर पिगमेंटेशन कंट्रोल करतं. ऑल स्किन टाईपच्या लोकांकरता आहे. सो तुमची जी पण स्किन टाईप असेल तुम्ही यूज करू शकता, तुमच्यासाठी बेस्ट आहे. तर हे वाला सिरम आहे, त्याचं ऍप्लिकेशन तुम्ही बघू शकताय. पंप वाला आहे, तुम्हाला फक्त पंप करायचंय आणि जे प्रोडक्ट आहे ते तुमच्या हातावर येतं. आणि काहीच ड्रॉप म्हणजे 3-4 ड्रॉप्स तुम्हाला फेसवर अप्लाय करायचे, जे की मी तुम्हाला अप्लाय करून दाखवतोय फोरहेडवर, चिक्सवर. आणि त्याच्यानंतर तुम्ही स्प्रेड करू शकता. इझिली अप्लाय करायचंय. कन्सिस्टन्सी एकदम पाण्यासारखी आहे, बिलकुलच चिपची पण नाहीये, ऑइली नाही वाटत. म्हणजे एकदम पाण्यासारखं आपण बोलतो ना की आहे की नसल्यागत. आपल्याला जर का चेहऱ्यावर लावलं तर आपल्याला कधी कधी होतं की ऑइल ऑइल आल्यासारखं, तर तसं बिलकुलच नाहीये. म्हणजे आपण जेव्हा पण अप्लाय करतो ना की वाटतच नाही काही लावलंय, की ग्लो पण करतो चेहरा. बिग थम्स अप. जर का तुम्ही खूप साऱ्या स्किन केअर प्रॉब्लेम्सना फेस करत असाल तर तुमच्याकरता हे जे सिरम आहे ते बेस्ट असणार आहे. The texture of serum is super lightweight.
After applying this, my skin feels super hydrated and my face look plump. It doesn't feel it's sticky at all. बायोक्यूल फेस वॉश आणि बायोक्यूल स्पॉटलेस सिरम यूज केल्यानंतर मला माझी स्किन ग्लोई, प्लम्प, मॉइश्चराइज झाल्यासारखी वाटते. हायड्रेटिंग स्किन माझी फील होतीये, स्मूथ वाटते, शायनी, जे की रिझल्ट तुमच्या अगदी डोळ्यासमोर आहे. तर गाईज हे जे प्रोडक्ट्स आहे त्यांची बाईंग लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्याकरता प्रोव्हाइड केलेली आहे. सो डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. आफ्टर स्किन केअर आता आपण ब्युटिफुल असा सिम्पल वाला मेकअप लुक क्रिएट करायला जातोय. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेनही करणार आहे, मी काय काय यूज करते तेही सांगणार आहे. पहिले तर काय करायचं आहे, फेस वॉश करायचा आहे, मग तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आणि मेकअप स्टार्ट करण्याच्या आधी लिप केअर मस्ट आहे. पहिले तर आपण लिप केअर लावूया की जेणेकरून आपले लिप्स जे आहे ते लिपस्टिक लावेपर्यंत सॉफ्ट होऊन राहणार. आफ्टर दॅट लावायचं आहे मॉइश्चरायझर, त्यानंतर सनस्क्रीन लोशन जे की आहे फिक्स डर्मावालं. आणि असं लावत नाही बसायचं आहे. जेव्हा आपण असं अप्लाय करतो तर आयब्रोज मध्ये पण लोशन जाऊन बसतं. केअरफुल्लीच लावायचं की जेणेकरून आपल्याला नंतर क्लीन करत बसायला नाही लागत. ओके, त्याच्यानंतर काय करायचं आहे, छान असं ब्लेंडर घ्यायचं आहे. पहिले यूज करायचं आहे प्रायमर. हे वाला प्रायमर यूज करते. आता मी जे प्रायमर अप्लाय केलं आहे ते ग्लोई आहे, थोडंसं नॉर्मल असा ग्लो येतो चेहऱ्यावर. ओके, प्रायमर नंतर कन्सिलर अप्लाय करूया. अगदी थोडं थोडं लावते. इथे रे ब्लेंडर माझा. आता हे ब्लेंडरने मी ब्लेंड करते. इफ तुम्हाला जर का कन्सिलर अप्लाय केल्यानंतर ते ज्या क्वांटिटीत यूज केलं त्याच क्वांटिटीत ठेवायचं असेल तर तुम्ही फिंगरच्या हेल्पने डॅप डॅप करू शकता. बट माझ्याकडनं एक्स्ट्रा लागलाय, सो जर का मी ब्लेंडरने ब्लेंड केलं तर जे एक्स्ट्राचं आहे ते निघून जाणार आणि मला जितकं हवंय तितकंच चेहऱ्यावर राहणार. म्हणून मी ब्लेंडर यूज करतेय, कारण आपण सिंपल असा मेकअप करतोय तर त्याकरता मी लावलंय. आणि तुम्ही बघताय नॅचरली जर का आपली स्किन फ्लॉलेस असेल तर आपण जे पण चेहऱ्यावर अप्लाय करतो तर काय होतं की आपली स्किन अजून इन्हान्स होते. फेस जो आहे तो अजून फ्लॉलेस वाटतो. आणि आपल्याला स्किनची काळजी घेणं तितकंच गरजेचं असतं की जेणेकरून आपण जो पण मेकअप करतो तो छान वाटतो. मग आपल्याला जास्त काही अप्लाय करण्याची गरजही नाही वाटत. सो मी आता इथेचही थांबू शकते, म्हणजे मला फाउंडेशन आता लावायची गरज नाही. आणि तुम्ही बघता मी फक्त डॉट 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 देऊन लावलंय, बट स्टील फील असं होतंय की मी फाउंडेशनही लावलंय, माझा बेस जो आहे तो कम्प्लीट झालाय. हे का? कारण माझी स्किन जी आहे ती क्लीन आहे, प्लेन आहे, आणि म्हणूनच जास्त काही अप्लाय करण्याची गरज आपल्याला नाही पडत. सो माझं सांगण्याचं तात्पर्य असं की आपण चेहऱ्याची जर का काळजी घेतली तर आपल्याला जास्त मेकअप लावण्याची गरज नाही पडत. तरी पण मी आता आपण मेकअप लुक क्रिएट करतोय म्हणून थोडंसं फाउंडेशन अप्लाय करणारच आहे. मी आता फेसेस कॅनडाचं फाउंडेशन अप्लाय करते, जे की इतकुशा क्वांटिटीत घेणार. बघता तुम्ही क्वांटिटी, ते पण खूप कमी घेते. फॉर्मॅलिटी म्हणूनच लावते असंही म्हणू शकताय. सो इथे थोडेसे डॉट देते. इथे जिथे जिथे आपण हायलाईट करतो, स्किनला हायलाईट असणं मस्ट असतं, तर तिथे तिथे आपण फाउंडेशन आता लावूया. पुन्हा ब्लेंडर यूज करते मी. ब्लेंडरने स्प्रेड करेन, पहिले स्प्रेड करेन आणि मग डॅप डॅप करेन. आता डॅप डॅप करते. आता आपण आयब्रोज फिल करूया. आयब्रोज का मी आयब्रो पेन्सिल घेतली आहे, वेट अँड व्हाईटचं किट घेतलंय. पहिले मी फिल करते. ह्या पेन्सिल एक ब्रश आहे आयब्रो साठीचा,
तो मी वॅक्समध्ये असा डीप करते, त्याला वॅक्स लावते आणि त्याच्याने आयब्रो कोम करणार आता. आणि जे प्रोडक्ट आपण आयब्रोला लावलं आहे ते मी फिक्स करते की जेणेकरून लॉंग लास्ट माझ्या आयब्रोज तशाच सेट होऊन राहणार. जितका प्रयत्न आपण करू शकतोय तितका आपण करायला पाहिजे म्हणून मी वॅक्स लावते. आता मी आय शॅडोज अप्लाय करते. आय शॅडोसाठी मी थोडा ब्राऊनवाला शेड घेते, जो की साडी माझी ब्राऊन कलरची आहे, सो मी थोडंसं ब्राऊन आय शॅडोज अप्लाय करणार आहे सर्क्युलर मोशनमध्ये. मध्ये फेंट कलर, आयलिडला इनर साइडला मी फेंट कलर अप्लाय केलाय. आणि कॉर्नरला मी एक्झॅक्ट साडीला सूट होतोय असा डार्क ब्राऊन शेड घेतेय. आणि हायलाइट पॉइंटला व्हाईट शेड लावतेय. आयलाइनर अप्लाय करते. आता जेल आयलाइनर अप्लाय करते. ब्लेंडिंग ब्रश ने ब्लेंड करती है. हा वाला डार्क शेड घेते पुन्हा. त्याच्याने लाइनर जे आहे ते सेट करते. स्किन कलरचं काजळ लावते. एक्स्ट्रा लागलेला ब्लेंड करते. आता ब्लेंडच्याच ब्रशने हेल्प घेऊन पुन्हा डार्क आय शॅडो पिक करून ॲज अ काजल करून लावतीये. मस्कारा, आता आय शॅडो आय लॅशेस अप्लाय करते. ओके, तो तर आता मी अप्लाय करते लूज पावडर मॅक वाला. ह्याच्याने काय होतं, आपण जो मेकअप केलाय तो सेट होतो म्हणून.
अगदी थोडंच अप्लाय केलं मी. ठीक आहे, आता कॉन्टोर करते थोडंसं. इथे लावते, इथे लावते, इकडे. आता अप्लाय करूया ब्लशर. आणि ब्लशर माझा फेवरेट पार्ट आहे मेकअप मधला. सो जेव्हा पण मी ब्लशर लावते तर मला माझा मेकअप जो आहे तो कम्प्लीट वाटतो. आता लिपस्टिक लावूया. त्याच्याकरता मी पहिले तर ओठ क्लीन करते. मेकअपच्या आधी आपण जेव्हा केव्हा लिप ग्लॉस लावतो किंवा लिप केअर लावतो ना, आणि मेकअप झाल्यानंतर जेव्हा लिपस्टिक अप्लाय करतो तर काय होतं की जेव्हा आपण क्लीन करायला जातो तर डेड स्किन जी आहे लिप्सवरची ती पूर्णपणे रिमूव्ह होते. आणि मग त्याच्यानंतर आपण जेव्हा पण लिपस्टिक अप्लाय करतो तर ती खूप छान लागते. तो आपण त्याला बिलकुलच अशी अशी खरबडीत फील नाही होत. लिपस्टिक अगदी प्लेन लावल्यासारखी फील होते. सो त्याच्यामुळे लिप केअर हे लावणं खूप गरजेचं स्टेप असतं. आता मी काय करते, न्यूड जे की नेहमी मी अप्लाय करत असते आणि मला क्वेश्चन्स येत असतात की ती तू कोणतं लिपस्टिक लाव. पहिले तर मी लिप्सना लाईन करते आणि लाईन करता मी डार्कवाला लिपस्टिक यूज करते नेहमी, जे की नॉर्मली आपण लिप लायनर यूज करतो, बट मी लिपस्टिक यूज करते. सो न्यूड लिपस्टिक मी कसं अप्लाय करते हे आज तुम्हाला कळणार आहे. तर मला नेहमी कमेंट्स येतात की तू लिप्सना सर्जरी केली आहे का. कसं आहे ना की आपण जेव्हा लिपस्टिक लावतो तर त्या लावण्याच्या पद्धतीने पण आपल्या ओठांना आपण चेंज करू शकतोय, जे की मी नेहमी तशी करते. आणि माझे नॅचरली ओठ जे आहे ते थोडेसे मोठे आहेत. मी माझ्या आईवर गेली आहे, सो आईची देण आहे ती मला. पण मी लिपस्टिक पण असं अप्लाय करते ना की त्याने माझे ओठ जे आहे ते अजून इन्हॅन्स झाल्यासारखं वाटतं. आणि मग ते असं वाटतं की मी सर्जरीच केली आहे, बट तसं नाही आहे. आणि मी प्रत्येकाला आन्सर नाही देत बसू शकत. सो अशा कमेंट्सना मी इग्नोर करते. पण आज योगायोग असा आला की मी अप्लाय करते तुमच्यासमोर. सो मला सांगणं गरजेचं वाटलं की माझे पूर्णपणे नॅचरल ओठ आहेत. अगदीच त्याला काही लावायचं ठरलं तर लिप केअर, लिप बाम मी लावत असते. त्याच्या व्यतिरिक्त मी आजपर्यंत ओठांना काहीच केलं नाही आहे. सो जे पण दिलं आहे ते मला देवाने दिलंय आणि मी त्याची आयुष्यभर मरेपर्यंत आभारी राहीन की त्याने मला असं काही दिलंय की ते लोकांना वाटतं की मी सर्जरी केली. सो ब्लेस्ड. म्हणजे जेव्हा पण मला अशा कमेंट येतात ना, मी किती वेळ लिपस्टिक शोधूयात, तर मी कॉम्प्लिमेंटरी घेते की मला असं वाटतं यार नॅचरल आहे पण लोकांना तसं वाटतं म्हणजे स्पेशलच असेल. सो कॉम्प्लिमेंटरी आहे माझ्यासाठी. आता माझे ओठ तुम्ही बघा आणि आफ्टर अप्लाइंग तुम्ही बघा. कसं असतं ना, कुठल्याही गोष्टीचं आहे ना एक नॉलेज आपल्याला असायला हवं. आणि कोणती गोष्ट आपण करतो आणि जर का आपण त्याच्यामध्ये माहीर असू ना
तर ते एक आर्ट असतं, म्हणजे आपल्यातच देवाने एक कला दिलेली असते की आपण नॅचरली गोष्टी करू शकतो. माझं तसंच काही आहे. कदाचित मेकअपमध्ये मला इंटरेस्ट असल्यामुळे मी इन्हान्स करू शकते स्वतःला नॅचरली मेकअपच्या हेल्पने. तर मी त्याचा पूर्णपणे फायदा उठवते आणि मला जशा गोष्टी हव्या असतात तशा मी करते. बघताय तुम्ही. अरे यार. ओके, लिपस्टिक माझं अप्लाय करून झालं आणि तुम्ही बघताय बीक वाटायला लागलेत माझे लिप्स, आणि हे मी असंच लिपस्टिक अप्लाय करूनच माझ्या ओठांना थोडंसं बीक करते आणि मला असं वाटतं की माझा फेस त्याच्याने अजून इन्हान्स होतोय. सो पूर्णपणे नॅचरल आहे. मी फक्त थोडंसं मॅजिक टाकते त्यात आणि ते अजून इन्हान्स होतं. आणि मग लोक थोडंसं बायका मोस्टली तर त्या थोड्याशा त्यांना ते कदाचित नॅचरली घेता नाही आहेत. सो काही लोकांना ना नकली गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. नॅचरल गोष्टी त्यांना एक्सेप्ट करणं हेवी होतं पचवायला. मग ते ब्लेम करू म्हणजे दुसऱ्यांवर उगाच गोष्टी थोपवून स्वतःच्या मनाला सॅटिस्फाईड करता. माहीत नाही लोकांना अशा गोष्टींमध्ये काय इतका इंटरेस्ट असतो. पण आज कदाचित त्यांचे तोंड जे आहे ते बंद होतील, कारण मी डिसाईडच केलं होतं की मी दाखवतेच एकदाचं की मी कसं लिपस्टिक लावते आणि मग माझे लिप्स जे आहे ते कसे इन्हॅन्स होतात. आणि आपल्या हातातच असतात गोष्टी आणि आपण स्वतःलाच ब्युटिफुल बनवू शकतो. आणि त्याचकरता मी माझे व्हिडिओज जे आहे ते माझ्या सख्यांना, माझ्या मैत्रिणींकरताच बनवते की जेणेकरून तुम्ही स्वतःला खुश ठेवण्यासाठी थोडंसं इन्हॅन्स करू शकता. थोडीशी तुम्हाला मेकअपची हेल्प घ्यायची, का नाही घेऊ शकत, कारण मेकअप आपल्या बायकांसाठीच बनलेला आहे. आणि मेकअप करणं वाईट नसतं बिलकुल. जे की मेकअपलाही सुंदर चेहऱ्याची गरज असते आणि आपण आपल्यातच सुंदर असतो हे फक्त आणि फक्त आपण स्वतःला एक्सेप्ट करणं गरजेचं असतं, ना की दुसऱ्यांवर डिपेंड. की आपण काय करतो, दुसऱ्यांवर डिपेंड होऊन जातो की दुसऱ्यांनी आपल्याला सुंदर बोलायला पाहिजे. बट तसं नसतं, तसं मुळीच नसतं. आपण जेव्हा स्वतःला सुंदर समजायला लागतो, आपल्याला जेव्हा आपण मनातून सुंदर वाटतो, आपण स्वतःला एक्सेप्ट करतो, त्याच नंतर आपण सुंदर वाटायला लागतो आणि मग मेकअपही आपल्याला एक्सेप्ट करतो आणि मग आपण अजून इन्हॅन्स करतो स्वतःला आणि स्वतःचं एक वेगळंच इमेज क्रिएट करतो. ब्युटी खूप गरजेची आहे. खरं तर ह्या टॉपिकवर माझ्याकडे बोलण्यासारखं खूप काही आहे, पण मेकअप ट्युटोरियल असल्यामुळे मी इतकं सगळं नाही बोलू शकत. पण हां, ब्युटी खूप गरजेची आहे इम्प्रेशनसाठी आणि आपलं स्वतःचं अस्तित्व जे आहे त्याला इन्हॅन्स करण्यासाठी ब्युटी खूप महत्त्वाची असते. आणि नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की देव जसं आपल्याला जन्माला घालतो ना, तो काहीतरी विचार करूनच घालतो. आपल्याला जे सुटेबल आहे तसं बनवूनच देव पाठवतो. पण देवाने आपल्याला जसं दिलंय त्या गोष्टीला कसं चमकवायचं, जसं हिऱ्याला जोहरी चमकवतो तसं स्वतःला आपल्याला चमकवायचं आहे. ही गोष्ट विसरायची नाही. देव देतो आपल्याला, हिरा करूनच देतो. देवाने आपल्याला जन्माला घालताना एक हिरा म्हणूनच जन्माला घातलाय, पण हिऱ्याला चमकवायचं कसं हे आपल्या हातात असतं. ते आपण कुठे आणि कसं चमकणार हे फक्त आपल्यालाच माहिती आहे. आपल्याला ते शोधायचं आपल्यातून, ना की दुसऱ्यांवर डिपेंड व्हायचं की कुणीतरी आपल्याला बोलेल किंवा कुणीतरी आपल्याला सुचवेल किंवा कुणीतरी आपल्याला सुंदर बोलेल, असं नाही आहे. आपल्याला स्वतःला हॅपी आपल्यालाच ठेवायचं आहे. आपल्याला आपल्या स्वतःच्या गोष्टी आपल्यालाच बघायच्या. आणि बोलत राहिले तर बोलतच राहणार, म्हणजे माझं संपणार नाही आहे बिलकुल. सो माझा मेकअप जो आहे तो आता पहिले कंटिन्यू करते. ऑलमोस्ट मेकअप जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे, बट अजून 4 चांद कधी लागतात माहिती आहे ना. नोज पिन, जसं बिंदी आणि इयरिंग्स. मंगळसूत्र तर मी ऑलरेडी टाकून ठेवलं आहे. इयरिंग्स घालूया. त्याच्यानंतर मग केसांना मी आज ओपनच ठेवणार आहे. खूप दिवसानंतर मेकअप ट्युटोरियल मी तुमच्यासोबत शेअर करते. सो सिम्पल मेकअप आहे. जसं की तुम्ही बघितलं, बेस मी काहीच अप्लाय नाही केलं आहे. बेसला मेकअपचा मेन पार्ट काय असतो, बेस असतो, तर तो आपण काहीच अप्लाय नाही केला. पण मला थोडंसं स्मोकी आईज हवे होते. खूप टाईमनंतर मी असे स्मोकी आईज क्रिएट केलेत. तर कारण साडीमुळे थोडं केलाच आहे, तर व्हिडिओज का मिस करायला हवं. थोडंसं व्हिडिओज बनवण्याकरता थोडे स्मोकी आईज मी क्रिएट केले. लेन्स मी आधीच अप्लाय केलेल्या होत्या, म्हणून मेकअपला सिम्पल म्हणता थोडंसं मी काय बोलता येईल, थोडंसं बोल्ड केलं आहे, पण तरी स्टील सिम्पलच आहे. आपण जास्ती काही अप्लाय नाही केलं आहे.
इयरिंग्स घातल्यानंतर, कानातले घातल्यानंतर आपण लावूया टिकली. वेगवेगळे कलर्स आहेत, माहीत नाही कोणता कलर अप्लाय करू. ओके, पण मला असं वाटतं की साडीला मॅचिंगवालाच कलर लावायला पाहिजे. ठीक आहे, चमकतंय का? लास्टला मेकअप सेटिंग स्प्रे. ओपन हेअर करते. कोंब करायची गरज आहे का? ओके, हा होता आजचा आपला मेकअप लुक. आय होप तुम्हाला हा वाला मेकअप लुक आवडला असेल. आणि आजचं स्किन केअर जे रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत ह्याकरता शेअर केलं की जेणेकरून आपण रोजच्या लाईफमध्ये विसरून जातो की आपल्याला स्वतःची काळजी कशी घ्यायची आहे. सो एक बूस्ट म्हणून आणि एक पुश म्हणून मी तुमच्याकरता आज स्किन केअर घेऊन आले. उद्या मी नॅचरलवाला स्किन केअर घेऊन येईल, जे की घरच्या घरीच तुम्ही रेमेडीज करून कसं तुम्ही स्वतःच्या स्किनला ब्युटिफुल बनवू शकताय. तर तो वालाही व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत घेऊन येईन. आणि जर का तुम्हाला असेच ब्युटिफुल मेकअप ट्युटोरियल हवे असतील तर तेही मला सांगा, मी तुमच्याकरता नक्कीच आणण्याचा प्रयत्न करेन. आपण जे स्किन केअर आज बघितलं, मी जे स्किन केअर तुमच्यासोबत शेअर केलं ते वाले प्रोडक्ट्सही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे, तुम्ही डिरेक्टली जाऊन बाय करू शकताय. आजच्या लुकमध्ये तुम्ही बघताय माझे हेअर पण साडीला पूर्णपणे मॅचिंग झालेले आहेत, आईज पण पूर्णपणे मॅचिंग झालेले आहेत. मेकअप क्रिएट करतानाच मी थोडासा रील्सचा विचार केला होता. सो वेगवेगळे रील्स जर का तुम्हाला ह्या लुकवर बघायचे असतील तर इंस्टाग्रामवरही फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्रामचंही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. जर का तुम्ही मला इंस्टाग्रामवर अजूनही फॉलो करत नसाल तर नक्की फॉलो करा. तुम्हाला ते माझे वेगवेगळे व्हिडिओज बघायला भेटतील. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओज बघण्याकरता मला फॉलो करत राहा. माझ्या चॅनलला जर का अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.